कीर्तनकारांनी कीर्तन करून समाजाला उपदेश केला, पण तसं आचरण केलं नाही तर काय होतं हे आपल्याला इंदुरीकर महाराजांवर होत असलेल्या टीकेवरून दिसून येतंय. त्या टीकेनंतर इंदुरीकर महाराजांनी ही उत्तर दिलेलं आहे, पण त्यामध्ये त्यांनी टीका करणाऱ्यांना थेट आव्हान दिलंय. हे पाहता इंदुरीकर महाराजांच्या वागण्यावरून ही आता टीका केली जाते. माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात. महाराज इंदुरीकर महाराजांची ही मुक्ताफळं पाहिली. त्यांच्या विधानांमुळे ते अनेकदा टीकेचे धनी झाले. गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर इंदुरीकरांना त्यांच्या मुलीच्या शाही साखरपुड्यावरून आणि महागड्या कपड्यावरून ट्रोल केले जात आहे. साधेपणानं लग्न केली तरी मुलं होतात, ते पैसे जपून ठेवा असा सल्ला देणारे इंदुरीकर महाराज स्वतः मात्र त्या उलट वागले. बरं, टीका झाल्यावर गप्प राहतील ते इंदुरीकर कसले? त्यांनी त्रागा करत टीका करणाऱ्यांची लायकी काढली. आता नवा व्हिडिओ समोर आलाय. साखरपुडा ट्रेलर होता. मुलीचं लग्न आणखी धूमधडाक्यात करणार, बघू कोण काय म्हणतंय असं म्हणत त्यांनी आव्हान दिले. लोक बोलती म्हणून कमी वयात मुलीचे लग्न केले. मला माहित होतं या अवलादी माया मुळा उठणार आहे. याला चॅलेंज सांगून दिलं, लग्न मी याच्या शेटोलेजन करणार, बघू कोण काय. इकडं दुनिया खाली लोकांनी यांची काय टाक. 30 मिनिटाच्या सभेला 3 कोटी खर्च आहे. कोणत्याही चॅलेंजवाल्याने विचारून दाखवा पैसे कुठून आले. कीर्तन ही महाराष्ट्राची परंपरा आहे. धार्मिक आणि सामाजिक मूल्यांची बीज समाजात पेरण्यासाठी कीर्तनकारांचं मुलाचं योगदान राहिले. कीर्तनानं जनजागृती केली आहे. मात्र इंदुरीकर कीर्तनामध्ये अनेकदा गरबा खेळायला गेली, मुलगी गायब. मुलीचे फोन तपासा असं म्हणतात. नवऱ्याला एकेरी हाक मारणाऱ्या बायकांसंदर्भातही त्यांनी केलेलं विधान पचनी न पडणारं होतं. याखेरीज त्यांनी अनेकदा बायकांसंदर्भात तशीच वादग्रस्त विधानं केली आहेत. त्यामुळे जनजागृतीची गरज खरंच कुणाला आहे याचा प्रश्न पडतो. मुलीचं नाव जानकी ठेवावं, किती सुंदर नाव आहे. जानकी, कौसल्या, भक्ती, श्रद्धा, गीता, ज्ञानेश्वरी, ओवी, किती सुंदर नाव आहे. गुड्डी, गुड्डी, हो बाई, गुड्डी हे जर्सी कालवडीचं नाव आहे. लोक इस्त्री पाहतात, कर्ज पाहत नाहीत. लोक गाडी पाहतात, तिचे हप्ते पाहत नाहीत. लोक बंगल्याचा कलर पाहतात, गौंड्याची उधारी पाहत नाहीत. लोक बायकोचं रूप पाहतात, तिचे गुण पाहत नाही. ज्यांनी ज्यांनी रूप पाहून बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. महाराज, लग्ना इतका खर्च हळदीलाय. महाराज, आपल्याकडं लग्ना इतका खर्च हळदीलाय. 2-4 श्लोकांचं जेवण लागत आहे, डीजे लागत आहे, पुन्हा खंबे लागत आहे, नाचणारी टोळी बदलती, ह्या नाचा त्यात बावळ्याचा बाजार नाही. पुरीची हळद नाही नाचती. बोले तैसा चाले हे केवळ उपदेशासाठी नको, तर ते आचरणात आणलं पाहिजे. नाहीतर लोका सांगे ब्रह्मज्ञान अशी गत होते आणि लोकही बोल लावतात. मध्यंतरी कीर्तन सोडेन असे संकेत दिलेले इंदुरीकर आता पुन्हा आव्हान देत आहेत. हे पाहता इंदुरीकर महाराज हे वागणं बरं नव्हे असंच म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.